नमस्कार, मी मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी इथं तुम्हाला मिल्क पावडरचं एक नवीन रेसिपी बनवून दाखवणार आहे। खूप सोपी पद्धत, झटपट होणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तसंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। त्यासाठी मी इथं एक वाटी, तुम्ही कोणतंही इथं एक वाटी घ्यायचं आहे। त्या वाटीनं इथं साधारण मी इथं छोट्या वाटीनं एक वाटी दूध घेतलेला आहे। त्यामध्ये साधारण एक अर्धा चमचा किंवा 10-12 केसर घातलेले आहेत आणि त्यासोबतच केसरचं इसेन्स मी इथं घालून घेतलेलं आहे, साधारण एक अर्धा चमचा। हे सगळं घालून मिक्स करून घ्यायचं आहे। दूध थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, खूप कडकही नाही, थोडंसं हलकं गरम इथं करून घ्यायचं आहे। म्हणजे केसर आहे तो आपलं इथं छान असं त्याचा इथं कलर आहे तो दिसून येईल। तर सगळं एकदा छान असं मिक्स करून घेतलं, त्यानंतर बाजूला ठेवून द्यायचं। कढई ठेवलेला आहे गरम होण्यासाठी। त्यानंतर त्यामध्ये साधारण एक पाव वाटी एवढं मी इथं तूप आहे तो घेतलेला आहे। तर तूप पहिलं इथं छान असं गरम करून घ्यायचं। तर तूप आहे तो इथं गरम झालेला आहे। त्यामध्ये मी इथं साखर आहे तो मिक्सरला लावून बारीक करून घेतलेला आहे, अर्धी वाटी। तर ते सुद्धा घालून आपल्याला इथं हे मिक्स करून घ्यायचं आहे तुपासोबत। तर गॅस आहे इथं मी बारीकच ठेवलेला आहे। तर हे बघा, साखरेचं पावडर आणि तूप आहे तो छान असं एकजीव इथं झालेला आहे। त्यानंतर मी इथं हे दूध आहे तो आणखी मी इथं घालून घेतलेला आहे, जे आपण मिक्स करून ठेवलेलं होतं। तर ते दूध घालून हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मी इथं मिल्क पावडर घेतलेला आहे, साधारण एक मोठ्या वाटीनं 2 वाटी। तर ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे। तर मिल्क पावडर घालून हे मी इथं मिक्स करून घेतलेले आहेत, बघू शकता एकजीव असं हे सगळं आहे असं झालेलं आहे। आणि त्यानंतर याला मी इथं साधारण एक 2 मिनिटासाठी असंच हलवून घेत आहे। तर गॅस आहे तो मी इथं बारीकच ठेवलेला आहे। तर हे कढईला असं चिटकत नसेल किंवा असं एक गोळा होत असेल तेव्हा आपण इथं गॅस बंद करून हे आपण इथं थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता मगाशी असं कढईला थोडंसं चिटकत होतं, आता हे चिकटत वगैरे नाहीये, म्हणजे आपलं हे गोळा आहे तो छान असं बनवून तयार आहे। गॅस बंद करून ह्याला मी इथं एका ताटमध्ये काढून घेतलेला आहे। तर हे सगळं आपल्याला गरम असतानाच करायचं आहे, थंड करू लागलो की त्याचा असं चिरा वगैरे पडतील। तर हाताला तेल लावून किंवा असं एक कॅरी बॅग घ्यायचं किंवा बटर पेपरला थोडंसं तेल लावून त्याच्याने असं इथं मळून घेतलेलं आहे। 2 मिनिटं मऊ करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामधले असे मोठे मोठे 2-3 इथं गोळे आहेत तो असं वेगळं करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हे लांब असं याचं इथं रोल आहे तो बनवून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने मी हे इथं हाताने असं इथं रोल आहे तो बनवून घेत आहे। खूप पातळ देखील नाही करायचं आणि खूप असं मोठं देखील नाही ठेवायचं। त्यानंतर इथं थोडंसं ड्रायफ्रूट्स वगैरे ठेवून द्यायचं, म्हणजे छान दिसेल। तुम्ही कोणताही काजू, बदाम, पिस्ता वगैरे इथं छोटे छोटे कट करून अशा पद्धतीने हे रोलवरती लावून घेऊ शकता। तर मी इथं लावून घेतलेला आहे, म्हणजे रोल आहे तो त्याच्यावरती असं फिरवून घेतलेला आहे आणि त्यानंतर असे इथं ह्याचे छोटे छोटे इथं कट करून घ्यायचे आहेत। तुम्ही इथं बघू शकता हे असं छोटे कट करून घेतलं की आपण हाताने अजून थोडंसं असं रोल करून घ्यायचं आणि दोन्ही साईडला असं टॅप करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीचं आपल्या इथं हे रोल आहे तो बनवून तयार करून घ्यायचे आहेत।
ह्याला तुम्ही केसर पिस्ता रोलसुद्धा म्हणू शकता। खूप झटपट होणार आहे। आपल्याला साधारण एक 5 ते 10 मिनिटात हे तयार होतात। तर अशा पद्धतीने मी इथं सगळे रोल आहे तो बनवून घेतलेले आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं हे गोडाचा पदार्थ किंवा केसर पिस्ता रोल घरात एकदा नक्की करून बघा। लहान मुलांना तर खूप आवडतील। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।